माझ्या ओवीचा वाढदिवस होता. आम्ही छान तयारी केली होती. खूप खुश होतो. पण ऐन वेळेला असं काही घडलं ना, की आमच्या सगळ्यांचा खूप जास्त मूड खराब झाला. काय घडलं ते बघण्यासाठी आहे ना, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल. तर नमस्कार मंडळी, मी सोनियाज वर्ल्डमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर हा जो व्हिडिओ आहे ना, तो आहे माझ्या ओवीचा वाढदिवस होता त्या दिवशीचा आहे. तर ओवीचा 8वा वाढदिवस होता आणि सकाळी नेहमीप्रमाणे उठले आणि टिफिनच्या तयारीला लागले. फक्त आज तिचाच टिफिन होता, कारण की ओवीच्या पप्पांनी त्या दिवशी सुट्टी घेतली होती. सो सकाळी नेहमीप्रमाणे उठून अगोदर कुकर लावला आणि माझ्यासाठी मस्त असं गरम पाणी करून घेतलं, जो माझ्या रुटीनचा एक भाग आहे. सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी मी पिते ग्लासभर. आणि त्यानंतर ना एका साईडला हे बटाटे उकडत ठेवले होते, कारण की ओवीला मला टिफिनला द्यायचे होते आलू पराठे. कारण की तिचा बड्डे होता आज. सगळं तिच्याच म्हणजे तिच्या मनाप्रमाणे करायचं ठरवलं होतं. आदल्या दिवशी रात्रीच तिला विचारलं होतं टिफिनला काय देऊ, तर ती मला म्हणाली मम्मा उद्या आलू पराठे दे, कारण की ओवीला तिच्या मम्माच्या हातचे आलू पराठे खूप जास्त आवडतात. मग त्याचीच तयारी इकडे मी करायला लागले होते. पीठ वगैरे मळून घेतलं, कुकरला बटाटेसुद्धा उकडवत ठेवले होते. आणि कसं असतं ना, असा तरी आपल्यासाठी रोजचा येणारा दिवस आपल्यासाठी खासच असतो, पण जो आपला वाढदिवस असतो ना, तो नेहमीच सगळ्यांसाठीच खास असतो. आणि जिथे आपल्या बाळाचा वाढदिवस असेल ना, तो आपल्यासाठी नेहमीच खास असतो. आणि माझं असं आहे ना, की ओवीच्या पप्पांचा वाढदिवस असू दे किंवा ओवीचा वाढदिवस असू दे, अद्याप तरी आता छोटा आहे, पण त्यांचा वाढदिवस असेल ना, तो माझ्यासाठी जास्त खास असतो. आणि आपल्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस असेल ना, तर त्याला स्पेशल फील करून देणं ना, हे आपलं काम असतं. आणि माझा हा नेहमीच प्रयत्न असतो की तो दिवस त्यांच्यासाठी खास व्हावा, त्यांच्या आठवणीत राहावा, असा माझा नेहमीच प्रयत्न असतो. सो त्या दिवशी पण मी सेम करत होते, ओवीला एकदम स्पेशल ट्रीट करत होते. आणि सांगू का, एक बघता बघता माझी ओवीना 8 वर्षाची खरं तर कशी गेली ना, कळलंच नाही. 8 वर्षाची ओवी झाली ना, खरंच कळलं नाही. आणि फक्त तीच 8 वर्षाची झाली असं नाही, तर माझ्या आईपणालासुद्धा 8 वर्ष पूर्ण झाली. आणि हे 8 वर्ष आहेत आहे ना, खूप उतार चढावसुद्धा बघितले. कारण की आई होणं असं म्हणतात ना, सोपं नसतं, ते खरंच आहे. आणि आमच्या ह्या कौटुंबिक वेलीवर आता 2 फुलं उमलले आहेत. एक 8 वर्षाचं झालं आहे फूल आमचं, आणि एक दुसरं आहे ते आता जस्ट 1.5-2 वर्षाचं आकार घेतं आहे, असं हे फूल आहे माझं. तर हे आई पण सुद्धा खूप छान असतं. सो छान गेला त्या दिवशीचा जो दिवस होता. आणि खूप छान सगळं ओवीच्या आवडीप्रमाणे मी करत होते. सो मस्त इकडे आलू पराठे मी बनवायला घेतले होते. तर आलू पराठ्याची आता रेसिपी आहे ना, मी तुमच्यासोबत पूर्ण शेअर करत नाही, तर पूर्ण व्हिडिओ आहे ना खूप लेंदी होऊन जाणार. म्हणून हे फक्त छोटे छोटे क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि कसं आहे ना, माझं स्वतःचं असं एक मत आहे की कुठलाही पदार्थ ना आपण जास्त सजवायला गेलो किंवा त्याच्यामध्ये जास्त इन्ग्रेडियंट घालायला गेलो ना, तर कधी कधी त्या पदार्थाची चव बिघडते. तसं काही पदार्थ असतात ते नॉर्मल साधेसुद्धा पद्धतीने केले ना, तर त्याची चव खूप छान होते. तसंच ही माझी आलू पराठे, मी ह्याच्यामध्ये कुठलेही काय जास्त मसाले वगैरे यूज न करता अगदी साध्या पद्धतीने हे आलू पराठे बनवते. पण ट्रस्ट मी, हे खूप जास्त छान टेस्टी होतात. म्हणजे माझ्या अध्यायालासुद्धा आत्ता हे पराठे आवडतात. ओवी आणि ओवीच्या पप्पा तर आवडीने खातातच, पण सुद्धा आवडीने खातो हे पराठे. ह्याची रेसिपी ना मी अगोदर माझ्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, पण पुन्हा कधीतरी मी ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. काही जास्त मसाले काही हे न करता अगदी साध्या पद्धतीने असे हे मी पराठे बनवते. सो 2 पराठे मी बनवून घेतले, कारण फक्त ओवीला टिफिनला न्यायचे होते आणि जाताना पण ती पराठाच खाऊन जाणार होती. आणि आमच्यासाठी मी नंतर बनवणार होते, कारण की पराठा हा असा एक प्रकार आहे ना, तो गरम गरम चांगला लागतो. मग ते नंतर बनवणार होते. त्यानंतर ओवीला तयार करायला घेतलं मी, आवरायला. आणि आज स्कूल युनिफॉर्म नव्हता, त्यामुळे मॅडम आमच्या जास्तच खुश होत्या, कारण की तिला न्यू ड्रेस घालून मी स्कूलमध्ये पाठवणार होते. आणि कसं असतं ना, बड्डे होता त्या दिवशी ती जास्तच खुश होती, कारण एक स्पेशल ट्रीटमेंट मिळते, अटेन्शन सगळ्यांचं जास्त मिळते. आपल्याला घरात पण अटेन्शन असतं आणि स्कूलमध्ये पण आपल्याला अटेन्शन मिळतं, त्यामुळे खूप जास्त खुश होती. त्यानंतर नाश्ता वगैरे केला, सगळं जेवण वगैरे आवरून आहे ना, मी मार्केटमध्ये गेले, कारण की मला भाज्या आणायच्या होत्या, प्लस तिचं रिटर्न गिफ्ट्स, केकची ऑर्डर द्यायची होती, स्नॅक्स आणायचे होते, सगळं काही करायचं होतं. आता हे सगळं कुठे बाहेर गेलं ना, अद्याला घेऊन गेले की सगळं मोबाईल घेऊन शूट करता येत नाही, म्हणून काही शूट न करता घरी आले.
छान परत जेवून वगैरे भांडी वगैरे आवरून ह्या भाज्या निवडायला बसले, कारण की मला बनवायची होती पावभाजी. आणि हे भाज्या दुपारच्या वेळात निवडायला बसले आणि निवडता तिला कळालं मम्मा पावभाजी बनवणार आहे. तर माझी ओवीसुद्धा लगेच माझ्या मदतीला आली. आणि आता दीदी हेल्प करते म्हटल्यावर माझा अध्याय तरी कसा शांत बसेल. पण त्याचं आहे ना, काम कमी करण्यापेक्षा काम वाढवणं जास्त असतं. तर तेच त्याचं चालू होतं. त्यानंतर मग मी मस्त अशी पावभाजी बनवायला घेतली. एका साईडला चहा ठेवला होता आणि नेमका चहासुद्धा ओतू गेला. म्हणजे एक काम आटोपायला जाते तिकडे दुसरं काम माझं वाढलेलंच असतं. सो ते सगळं पुन्हा क्लीन करून घेतलं आणि मस्त अशी माझी पावभाजी तयार झाली. आणि इतक्या क्वांटिटीमध्ये मी पहिल्यांदाच पावभाजी बनवली होती, पण खूप छान टेस्टी झाली होती. संध्याकाळी मूड इतका खराब झाला, कारण की आहे ना, सेलिब्रेशनच्या जस्ट थोडा वेळ आधी लाईट गेली आणि आमच्या सगळ्यांचा इतका मूड खराब झाला ना, कारण की ना मला कुठले फोटो काढता आले, काहीच म्हणजे मेमरीज ह्या वाढदिवसाच्या काहीच ठेवता नाही आल्या. जे काही आहे ते ह्या व्हिडिओमार्फतच मला मेमरी माझ्याकडे राहतील ह्या बड्डेच्या तिच्या. ऑप्शन वगैरे करून घेतलं, कारण की पर्याय नव्हता. लाईट अर्धा पाऊण तास येणार नव्हते हे कळालं होतं. त्यामुळे म्हटलं लहान मुलं आहेत, कंटाळतात, त्याच्यात गरमसुद्धा होत होतं. त्यामुळे त्यांचा मूड खराब नको व्हायला म्हणून ह्यांना म्हटलं चला आपण केक कटिंग करून घेऊया, कारण की लहान मुलं आहेत, जास्त वेळ शांत बसत नाही, तेही कंटाळतात. म्हणून आम्ही लगेच केक कटिंग करायला घेतलं. ओवीला छान सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. थोडासा मूड खराब झाला, कारण की काहीच फोटो वगैरे काढता आले नाही. मोबाईलचा टॉर्च लावून आणि इमर्जन्सी लाईट लावून आम्ही केक कटिंग केला. आणि कसं आहे ना, कधी कधी आपल्या प्लॅनप्रमाणे ना गोष्टी घडत नाही, पण आहे तो क्षण आहे त्या परिस्थितीत जगता आला पाहिजे, ह्या मताची मी आहे. तर तोही क्षण आम्ही खूप जास्त एन्जॉय केला. आणि थोड्या वेळ वाट बघितल्यानंतर लाईट आली. मग सगळ्या तिच्या फ्रेंड्सना आम्ही पावभाजी सर्व केली आणि सगळ्यांना आवडली, सगळ्यांनी एन्जॉयसुद्धा केलं. तर खूप छान वाटलं, कारण की किती पण झालं ना, तो दिवस ओवीचा होता आणि तिचा आनंद जास्त महत्त्वाचा होता. त्यानंतर मग ओवीने सगळ्यांना चॉकलेट्स वगैरे दिले, कारण की अगोदर ह्या घाई गडबडीत आहे ना, लाईटीमुळे सगळं हे द्यायचं पण विसरले होते मी, कारण की खूप म्हणजे ओवीची सुद्धा चिडचिड होत होती आणि लाईट कधी येणार हे सगळं सारखं चालू होतं. त्या ह्याच्यामध्ये हे सगळं विसरले होते. त्यानंतर तिच्या फ्रेंड्सने सगळ्यांनी तिला गिफ्ट्स दिले. आणि लहान मुलांचं ना एक असतं ना, गिफ्ट्स म्हणजे एक उत्सुकता असते त्यांना, तर ती खूप खुश होती, कारण की तिला गिफ्ट्स मिळत होते म्हणून. आणि प्रत्येक लहान मुल हे असंच असतं, गिफ्टची आशा असतेच. त्यानंतर मग तिने सगळ्यांना आणलेले रिटर्न गिफ्ट्स दिले. आणि अशा पद्धतीने आहे ना, आम्ही ओवीचा छोटासा घरच्या घरी आम्ही तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला. किती झालं ना, मोठ्या पद्धतीने वाढदिवस सेलिब्रेट करा किंवा छोट्या पद्धतीने सेलिब्रेट करा, मुलांचा आनंद जास्त महत्त्वाचा असतो आणि तिचा आनंदच आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. सो अशा पद्धतीने छोटंसं सेलिब्रेशन आम्ही केलं. सो आता जो हा व्हिडिओ आहे ना, तो मी आता इकडेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला ना, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता पुन्हा भेटूया आपण अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि मस्त राहा, खुश राहा.